आज काही काम नाही म्हणून नुसतं काम मी वाढवून ठेवलं होतं. आज होता दुसरा श्रावणी सोमवार. आमच्याकडे ना सगळ्यांचा उपवास होता. तर संध्याकाळी स्वयंपाकात काय करायचं हा माझा विचारच चालला होता. तर म्हटलं चला एकदा फ्रिजमध्ये चेक करून घेऊया आणि हा सगळा पसारा पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे मी तर एक पार्सल मागवले आणि ते तर ओपन करायचं राहूनच गेलं. जसं काही कोणता खजाना यामध्ये भरला. एवढं पॅक त्याला केलं होतं. कसं बसं आपदून मी त्याला ओपन केलं आणि हे कंटेनर्स मी त्यामध्ये मागवले होते. 5 कंटेनर्स होते. भाज्या ठेवण्यासाठी मी घेतलेत. आता पावशर भाज्या आरामशीर यामध्ये बसतात आणि ही पट्टी जी यामध्ये दिली आहे ना, त्यामुळे पाणी भाज्यांमध्ये राहत नाहीत आणि लवकर त्या खराब होत नाहीत. सगळ्या भाज्या मी पॅक करून म्हटलं चला आता फ्रिजमध्ये लावून ठेवाव्यात आणि इथे पिशवी एक दिसत असेल, पण त्यामध्ये बासुंदी आहे ठेवलेली. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी सुरुवात केली आणि म्हटलं चला सगळ्यात पहिल्यांदा तर वरण-भाताचा कुकर लावून घेऊया आणि आमच्या घरी ना सगळ्यांना इंद्रायणी तांदळाचाच भात आवडतो, चिकट भात. कुकर लावला, भाजी वगैरे करून घेतली आणि भाकरी मी करायला घेतल्या. पहिल्यांदा कणिक मळली, काढून ठेवली आणि दुसऱ्यांदा सुद्धा मी कणिकच मळली. असा माझा मूर्खपणा. संध्याकाळी आवरून आम्ही मंदिरामध्ये निघालो. खूप उशीर झाला होता मंदिरामध्ये जायला आणि असं म्हणतात की रात्रीच्या टायमिंगला मंदिरामध्ये जाऊन पाया नाही पडायचं महिलांनी. त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि हा असा होता आजचा मेनू. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.